जय शिवराय मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व रिक्षा चालक बांधवांसाठी, कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे नवीन रिक्षा परवाने म्हणजेच परमिट बंद केले आहे. आज तारीख आहे 9 मार्च 2026, म्हणजे आजच ही घोषणा झालेली आहे. पण थांब, परमिट हे काही कालावधीसाठीच बंद असणार आहे. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की राज्यातील मोठ्या शहरांमध्ये वाढती रिक्षांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या राज्यभरात 14 लाख परवाने वितरित करण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी एकाच परिवारातील अनेक सदस्यांना परवाने वितरित करण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनाही अवैध पद्धतीने परवाने वितरित करण्यात आलेले आहेत. तर सर्व बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि मजबूत करण्याचा विचार करण्यात आलेला आहे. सध्या तरी परवाने हे बंद केलेले आहेत. कालांतराने ते परत चालू करतील. तर परवाने बंद केले पाहिजेत का किंवा अजून चालू ठेवावेत? तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की. मी ॲटो ॲक्सेप्टरची थोडीशी माहिती देणार आहे की हे लिगली नाही आहे. मी पहिल्यापासून सांगत आहे लिगली नाही आहे. याच्यावरती काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे ॲप ज्याला घ्यायचे आहे त्यांनी आपापल्या रिस्कनुसार घेऊ शकता. मित्राची कमेंट आली होती की माझं जो आय डी आहे ओला आय डी ती बंद पडली आणि माझं पूर्ण अकाउंटवरचे 5,000 रुपये होते ते पण कट झाले. आणि दुसऱ्या एका मित्राची अजून एक कमेंट होती की माझं तर पूर्ण अकाउंटच हॅक केलं होतं, जसं की व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे, इंस्टा. तर त्याच्याहून मला हॅक करून काही जणांकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. तर मी सायबर ब्रँचमध्ये त्याची कंप्लेंट पण दिलेली आहे असं त्याचं म्हणणं होतं. तर मित्रांनो, हे सेफ नाही आहे. तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहे मी की हे जर मला कमेंटमध्ये सारखे परेशान केलं जात होतं की मला ह्याचं ॲटो क्लिकरचं हे सांगा थोडंसं, हे ॲटोमॅटिक जाते. मी त्याच्याविषयी थोडी माहिती पण दिलेली होती. मित्रांनो, जर त्यांना घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ज्यांना वाटत असेल हे फसवायचं आहे, तर माझ्या मित्रापैकी अजून तरी कोणाला असं झालेलं नाही. फक्त मला कमेंट आलेल्या आहेत की माझ्या अकाउंटवरून पैसे गेलेले आहेत, काहीचे आय डी ब्लॉक झालेले आहेत. तर असू पण शकतं मित्रांनो, कारण की हे जे ॲप आहेत अनलिगली आहेत. एकतर ओला, रॅपिडो, उबेर हेच अनलिगली आहेत. त्याच्यावरून हे थर्ड पार्टीवाले अजून काहीतरी करत आहेत. मध्येच ॲटो ॲक्सेप्टर लावत आहेत, ॲटो क्लिकर लावत आहेत, जॅमर लावत आहेत. काही पण त्यांचं नवीन आयडिया आणतात दरवेळेस. आणि त्या ओलाला तर सारखं काही ना काही कुरखुड्या चालूच असतात. घेऊ नका मित्रांनो, एवढंच माझं म्हणणं आहे. पाहिले मित्रांनो, आणि मला वाटलं आता बरं झालं परवाने बंद झाले. पण ते कायमस्वरूपी बंद नाही केले त्यांनी, कारण की बाहेरचे जे बांगलादेशी नागरिक आलेत त्यांनी पण अनलिगली परवाने काढलेत. आणि प्लस एकाच कुटुंबातले जर आहेत तर दोघं तिघांनी परवाने काढलेत. हे लक्षात आल्यानंतर सरकारने असा निर्णय घेतला की काही कालावधीसाठी हे परवाने बंद केले आणि नंतर ते परत चालू करतील बहुतेक, कारण की त्यांचं इन्कम आहे, त्यातून जास्त प्रॉफिट आहे त्यांना. त्याच्यामुळे ते चालू बी करतील किंवा वाढती रिक्षांची संख्या लक्षात घेता ते परत बंदही करू शकतील मित्रांनो. तर मोठ्या जी सिटी आहेत, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अशा आपण हैदराबाद झालं, त्या आता तरी महाराष्ट्रात तरी हे परवाने बंद केलेले आहेत. तर बाहेरचं अजून माहीत नाही आहे, परंतु महाराष्ट्रात तर झालंच तर खूप अभिनंदन सरकारचं. जर नाही झालं तर रिक्षावाल्यांचे ते पुढे वाट पहिलीच लागलेली आहे आणि अजून वाट लागणार आहे. त्याच्यामुळं आता परमिट काढू नका मित्रांनो, कारण की ज्यांनी परमिट काढले आहेत त्यांना जाऊन परिस्थिती विचारा की तुम्ही रिक्षा परवाने काढल्या, तुमचा बिझनेस कसा होतो आहे, तुमचे हप्ते कसं भरतायत, तुमचं घर कसं चालवत आहेत, प्रश्न विचारा प्रत्येकाला. किंवाच गाडी घ्यायची म्हणून घेऊ नका. तर पूर्ण परिस्थिती पहा. आणि ज्यांनी नोकरीवाल्यांनी परवाने घेतले आहेत त्यांच्यावर पण सध्या फुल कारवाई चालू आहे मित्रांनो. तसेच आपल्या शरीरावरती ड्रेस कोड तुम्ही पाहिला असेल, पूर्ण खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट पाहिजे परमिट धारकाला. आणि जर जो ड्रायव्हर असेल त्याला पूर्ण खाकी ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजेच. कोणाचं जर RC बुक हरवलेलं असेल, फाटलेलं असेल किंवा जुनं असेल आणि सापडत नाही आहे, तर त्यांच्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. तर कसं ऑनलाईन पद्धतीने तुमचं गाडीचं RC बुक तुम्ही काढू शकताय. तर अशाच इंटरेस्टेड माहितीसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. धन्यवाद आणि गुड नाईट.